म्हणून आपण भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मतदान करावं अशा प्रकारचा माझा आग्रह आहे। आज तालुक्यामध्ये वड्या वगळीला त्या ठिकाणी टेंबूचं पाणी फिरलंय का नाही, सगळीकडे बागायत झालंय का नाही, रोजगार हमीची कामं बंद झाली का नाही, आमच्या डोक्यावरची पाणी खोऱ्या हे उतरलं का नाही, हे कोणी केलं? भारतीय जनता पार्टीने केलं। म्हणून आमचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे। मी या निमित्तानं समोरच्या शिवसेनेच्या मंडळीला त्या ठिकाणी आग्रह करणार आहे, विशेष करून सुहास बाबरांना त्या ठिकाणी आपल्या समक्ष त्या ठिकाणी जाहीर आवाहन करणार आहे। जसं आटपाडी तालुक्यातल्या या परिसरातल्या लोकांना असं वाटत होतं की या परिसरामध्ये शेतीचं पाणी यावं, आमचं हे दुष्काळ हटावा, तसं अनिल भाऊंचं सुद्धा स्वप्न होतं की या भागाला मी टेंबूचं पाणी देणार, हे त्यांचं सातत्यानं मत होतं। तुम्ही त्या ठिकाणी अनिल भाऊ 4-5 वेळा आमदार झाले, पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावरच ह्याला त्या ठिकाणी पैसे मिळाले, हे त्या ठिकाणी पुढच्या मंडळींनी समजून घेतलं पाहिजे, लक्षात घ्या। आणि म्हणून मला त्यांना जाहीर आवाहन करायचं आहे, तुमच्या वडिलांचं स्वप्न सुद्धा भारतीय जनता पार्टीनंच पूर्ण केलंय आणि आमच्या लोकांचं स्वप्न सुद्धा भारतीय जनता पार्टीने पूर्ण केलेलं आहे। म्हणून तुम्ही किमान भारतीय जनता पार्टीच्या तरी विरोधात जाऊ नये अशा प्रकारचं मला त्यांना विनंती करायची।